मी आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य शासन, केंद्र सरकार असेल आणि DPC असेल किंवा नगरपंचायतीचा फंड असेल, या फंडाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आम्ही सुचवलेली आहेत. खरं तर या शहराला जी आपल्याला मी सांगितलं होतं की नवीन नळपाणी योजना, हे जवळजवळ एक 50 कोटी रुपयाचं काम आहे. त्याचा DPR बनवण्याचं काम सुरू आहे, सर्वे सुरू आहे त्या पद्धतीनं. आणि ज्यावेळी आपण शहरवासियांना प्रत्येक माणशी, प्रत्येक व्यक्तीने आहे 135 लिटर पाणी देण्याचा आमचा जो मानस आहे, संकल्प आहे, तो पूर्ण झाल्याच्या नंतर लागलीच त्या ठिकाणी भुयारी गटार योजना या शहराला मिळणार आहे. आणि त्या भुयारी गटार योजनेसाठी 35 कोटी रुपये आणि त्याचबरोबर जे पावसाळी पाणी आहे म्हणजे रेन हार्वेस्टिंग, ते पाणी याचासुद्धा निचरा करण्यासाठी सुद्धा 35 कोटी रुपये, अशा पद्धतीनं जवळजवळ 120 कोटी रुपयाची योजना म्हणजे नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाणी निचरा करणं, अशा पद्धतीची ती त्या ठिकाणी योजना आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलेलं होतं की या शहरामधलं रस्ते हे मजबूतीकरण म्हणजे RCC त्या ठिकाणी करता येतील, काँक्रिटीकरण करता येतील आणि म्हणून जवळजवळ एक 25 कोटी रुपयापर्यंतचा निधी हा रस्त्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये जी नाट्यगृहाची जी कमतरता आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 5 कोटी रुपये संपादन आणि 20 कोटी रुपये नाट्यगृह, अशा पद्धतीचं या ठिकाणी पैसे आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे मागितलेले आहेत. आणि त्याचबरोबर एक जसं अंगणेवाडीला आपण कधीतरी गेला असेल, अंगणेवाडीला जशा पद्धतीचं अद्ययावत प्रसाधनगृह आहे, जवळजवळ त्याच्यावर तशा प्रकारचं एक 2.5 कोटी रुपयाचं किमतीचं एक प्रसाधनगृह, अशा पद्धतीचं प्रसाधनगृहसुद्धा या शहरामध्ये त्या ठिकाणी उभं त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी सुरू आहे. पण त्याचबरोबर आपण या शहरामध्ये क्रीडांगणासाठी जवळजवळ 200 ते 250 गुंठे जागा, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळजवळ 250 गुंठे जागा त्या ठिकाणी संपादित करत आहोत. 250 गुंठे जागेची मोबदला, संपादनाचा मोबदला हा सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेला आहे. जवळजवळ 4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी जमा झालेले आहे. लवकरच त्याची मोजणी होईल आणि त्या जमिनीचा ताबा हा नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळेल आणि खऱ्या अर्थानं या शहरामधलं क्रीडांगण त्या ठिकाणी पूर्णत्वास येणार आहे. खरं तर त्याच पद्धतीनं अग्निशमन केंद्रसुद्धा, ही सुद्धा जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे. त्या जागेमध्ये सुद्धा निधीची उपलब्धता किंवा तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेकडे आहे. तो प्रस्तावसुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे पाठवून त्याच्यासाठी निधी आणून ते सुद्धा कणकवली शहराचं एक अद्ययावत अग्निशमन केंद्र हे सुद्धा आम्ही शहरामध्ये त्या ठिकाणी उभं करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे 2 जी आरक्षणातली भाजी मार्केट्स आहेत. एक भाजी मार्केट जे काही नियमांची पूर्तता करणं, जी कायदेशीर पूर्तता आहे, ती पूर्तता करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. वास्तू बांधून पूर्ण आहे, ती सगळी पूर्णता झाल्यानंतर ते सुद्धा एक दालन कणकवली शहराच्या भाजी मार्केटकरता त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर कणकवली शहराचं जे जुनं भाजी मार्केट आहे, हे जुनं भाजी मार्केट त्याचे डिमॉलिश करून त्या ठिकाणची जागा, सरकारी जागा त्या ठिकाणी संपादित करून आणि आरक्षित असलेली जागा परत संपादित करून त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य व्यापारी संकुल हे त्या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत. तो सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे. लवकरात लवकर सरकारची जी शासकीय जमीन आहे ती नगरपालिकेच्या ताब्यात मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक चांगलं, एक सुंदर असं व्यापारी संकुल हे त्या ठिकाणी उभं केलं जाईल. त्याचबरोबर कणकवली शहरामध्ये एक गार्डन, जी एक नवी गार्डनची जागा त्या ठिकाणी आहे, त्या जागेची सुद्धा संपादनाची रक्कम ही सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेली आहे आणि लवकरच त्याची मोजणी होऊन ती जागा ती त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळेल. मध्यवर्ती ते ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असं भव्य असं गार्डन येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल. अशी असंख्य कामं आहेत. मी थोडीशी उत्सुकतासुद्धा आपली ताणून ठेवतो आहे की आपल्यालासुद्धा नवे नवे विषय घेऊन, कारण आम्ही एक सांगितलेलं आहे की सुशोभीकरण श्रीधर नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेलपर्यंतचा जो हायवे ब्रिज खालचा जो भाग आहे, याच्यामागे याच्या खाली आपण त्या ठिकाणी एक स्मार्ट जशा पद्धतीनं मोठ्या शहरांमध्ये किंवा नॅशनल हायवेमध्ये जसे अनेक प्रकल्प झालेले आहेत विकासाचे, तशा प्रकारच्या सर्व परवानगी घेऊन, निधीची उपलब्धता घेऊन त्यानुसार सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यापैकी काही वर्क ऑर्डरसुद्धा मी आपल्याला सांगितलं की बुधवारपर्यंत, अजून एक पत्रकार परिषद बुधवारच्या नंतर होईल. आम्ही काय नेमकं या शहरामध्ये करतो, लाईट व्यवस्थेमध्ये काय करतो, पाण्यामध्ये काय करतो,
रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी काय करतोय, भाजी मार्केटच्या संदर्भामध्ये काय करतोय, ब्रिजच्या खाली काय करतोय, या सगळ्याबाबतची भूमिका ही लवकरच त्या ठिकाणी आपल्यासमोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली, सगळ्या वर्क ऑर्डर्स पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जेव्हा कामाचं भूमिपूजन आम्ही करणार आहोत त्यावेळीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला नेमकं नगरपालिकेनं येत्या 6 महिन्यामध्ये काय अचीव केलं आहे, काय त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण कार्यरत आहोत हे त्या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू. खरं तर अनेक मूलभूत सुविधा त्या ठिकाणी आम्ही लोकांसाठी निर्माण केलेल्या आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या अनेक काही स्टॉल हटवसारखी मोहीमसुद्धा त्या ठिकाणी आपण शहरामध्ये राबवलेली आहे आणि कुठंतरी या शहराला एक शिस्त यावी. या शहरातल्या वाहतूक कोंडी आहे, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गर्दी होते, अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होतं आहे आणि कुठंतरी हे शहर एक आपली जबाबदारी, एक आपलं शहर, एक स्वाभिमानी शहर, एक स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली ही व्हावी. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आम्ही बोलत असताना आता प्लास्टिक बंदीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय करतोय. कापडे पिशव्यासुद्धा नगरपालिकेच्या मार्फत दिल्या जातील, वेंडिंग मशीन पण शहरामध्ये उभारल्या जातील, व्यापारी संघटनासुद्धा काही ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मदत करते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये नगरपालिका वेगवेगळं काम, कारण सगळी नगरपालिका जागरूक आहे. जे आम्ही जनतेचे सेवक आहोत, विश्वस्त आहोत, सगळे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, उपनगराध्यक्ष, आम्ही सगळे कार्यकर्तेसुद्धा प्रत्येकानं त्या ठिकाणी मेहनत घेऊन या शहराच्या विकासाचं एक स्वप्न घेऊन आम्ही काम त्या ठिकाणी करतो आणि चांगलं काम आमच्या हातून त्या ठिकाणी व्हावं, शहरातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या हा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आणि जास्तीत जास्त निधी हा कसा त्या ठिकाणी आणता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा सातत्याने त्या ठिकाणी राहणार आहे. पण त्याचबरोबर एक चांगलं प्रशासन म्हणून नगरपालिकेचं त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. प्रशासनानं सुद्धा आपल्या त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून एक समन्वय म्हणून आम्ही या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने त्या काम करतो. भाई